गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। शिवसेनेचे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख खासदार धैर्यशील माने यांनी सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी दौरा करून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। याच दरम्यान सांगोल्यात माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याशी जनसंपर्क कार्यालयास भेट देत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला। पक्ष अधिक बळकट करण्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी अधिक जोमानं काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। तर खासदार माने यांनी आपल्या भाषणातून माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील स्नेहबंध सांगत शहाजी बापू पाटील यांचा पराभव जिव्हारी लागल्याचं सांगितलं। यावेळी नगराध्यक्ष आनंद माने, उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे, युवा सेना संपर्क प्रमुख सागर पाटील, युवा सेना तालुका प्रमुख गुंडादादा खटकाळे, प्राध्यापक संजय देशमुख सर, नगरपालिकेचे नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। असा शब्द लागला म्हणजे त्यांना विचारत असताना सुद्धा माईकवर ज्यावेळी एखादा निवेदिका असायची ते बघायचे तर काय झाडी काय डोंगर फेम आदरणीय बापू बोलणार आहेत। आपण डोंगर दऱ्यात राहणारी मंडळी आहोत। आज शिवराज्याभिषेक दिन आहे। शिवछत्रपतींनी याच डोंगर झाडी दरीतनं महाराष्ट्राचं स्वराज्यामध्ये रूपांतर केलं आणि बापूच्या एका डायलॉगनं खऱ्या अर्थानं त्या डोंगराला एक वेगळी उंची या ठिकाणी प्राप्त करून दिली। एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे अनेक आमदार त्या ठिकाणी काम करतात। आज सुद्धा 60 आमदार त्या ठिकाणी पक्षाबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात। पण जे वेळात वीर दौडले साथ म्हणतात त्या पद्धतीनं ज्यांनी पहिल्या टप्प्यात साथ त्यांना दिली, ज्यांना भविष्याच्या राजकारणाचं काय आपलं होणार आहे माहीत नव्हतं, पण कायमपणे त्यांचा आग्रह असायचा की साहेब काहीतरी तुम्ही निर्णय घ्या आणि त्यांनी निर्णय घेतल्यानंतर तो यशस्वी करण्यासाठी म्हणून पहिले पाऊल टाकणारे जे काही आमदार होते त्यामध्ये बापूजी होते। आणि म्हणूनच बापूजींनी केलेल्या निर्णयाची परतफेड म्हणून सांगोलेकरांना एवढं मोठं गिफ्ट आहे। साहेबांनी जे काय दिलंय तो एक राजकीय आपला साथी आपल्या राजकारणाची भविष्याची काय वाटचाल आहे माहीत नाही याचा विचार न करता काम करत राहिला। बापू परत आल्यानंतर मला मंत्री करा म्हणू शकले असते, पण त्यांनी काय मागितलं असेल तर ते सांगोलकरांसाठी पाणी मागितलं आणि ते पाणी घेण्याचं काम या ठिकाणी त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी केलं। आज खऱ्या अर्थानं एक अशा उंचीचा नेता आमच्या पक्षामध्ये आहे की ज्याची महाराष्ट्रभर आणि देशभर ख्याती त्या ठिकाणी आहे। निश्चितच साहेब बोलायचे जरी असतील तरी व्यासपीठावरच्या समोर असणाऱ्या लोकांची घोषणा चालू होती, बापू बोलले पाहिजे। तुमच्या भाषणाशिवाय शिवसेनेचं भाषण पूर्ण होत नाही। महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर संपूर्ण युवकांच्या मध्ये राज्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची क्रेज बापूंची त्या ठिकाणी तयार झाली आणि माझ्या आजोबांचा आणि त्यांचा स्नेह जवळतो। लोकनेते खासदार बाळासाहेब माने वसंतदादांच्या बरोबर त्यांनी केलेलं काम त्यांच्या मुशीत तयार झाल्यानंतर त्यावेळेच्या राजकारणातली असणारी त्यांची बैठक, त्यातनं आमच्या कुटुंबाशी त्यांचा असणारा स्नेह आणि मी आज राजकारणात 3ऱ्या पिढीचा शिलेदार म्हणून काम करत असताना बापूंच्याकडे पाहत असताना माने साहेबांच्या विचाराची माणसं आज वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत। सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये अतिशय तळागाळापर्यंत जनतेची कामं करणारी, गोरगरिबांच्यापर्यंत पोहोचवणारी आणि खऱ्या अर्थानं 3 पिढ्यांचा अनुभव असणारी काही लोक ठेवा म्हणून या मतदारसंघामधनं राजकारण करतायत। आम्ही नवीन पिढीचे शिलेदार आहोत, पण बापू 3 पिढ्यांचे साक्षीदार आहेत। आणि आज मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की तुम्ही घेतलेली नगरपालिका नगराध्यक्ष साहेब महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं। बापू वादळात दिवा लावणार का?
कारण सगळ्या शक्ती एकत्र उलट्या आल्या होत्या. परिस्थिती अतिशय एकतर विधानसभेचा आपला झालेला पराभव जिव्हारी लागून गेला होता. कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं ऊर्जित अवस्था आणणारी जर कुठली इलेक्शन झाली असेल तर ती आपली नगरपालिकेची इलेक्शन झाली. इथून परत एकदा विजयी सलामीला सुरुवात झाली. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण आपला परचम लहरला आणि ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं टायगर अभी जिंदा आहे हे सांगण्यासाठी शब्द राहिले नाहीत. बापू, तुम्ही पायाच्या नखानं मारलेली गाठ सुद्धा सोडवता न येणारी लोक सुद्धा तुमच्याशी स्पर्धा करतायत. पण एक वेळ अशी येईल, उद्याचा काळ या ठिकाणी सांगेल की खऱ्या अर्थानं जननायक जो असतो सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं. आज तुम्हाला त्रास होत असेल, आज तुमची तब्येत साथ देत नाही, तरी सुद्धा तुम्ही जनमानसामध्ये रात्रंदिवस उन्हाचा तडाखा असताना सुद्धा ते त्या ठिकाणी येतात. थोडं थांबू का विचारतात, पक्ष कार्यकर्त्यांच्याशी संवाद साधतात, साहेब असतील तिथं राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जातात. आज त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा मी खऱ्या अर्थानं आपल्याला सांगोलीच्या आम जनतेला सांगू इच्छितो, या माणसानं घेतलेल्या निर्णयाचं फळ आपल्याला या ठिकाणी विकासात्मक देण्याचं काम एकनाथांचा नाक लोकनाथांनी केलं. पण त्या विचाराला साथ जर त्यांनी दिली नसती तर साहेब मुख्यमंत्री झाले नसते. आणि साहेब मुख्यमंत्री झाले, बापू त्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे राहिले आणि म्हणून ती परतफेड आज शेवटच्या घटकापर्यंत साहेब या ठिकाणी करतायत. माणूस पुढे गेल्यानंतर पायरी विसरतो, पायरी जशी चढतो तशी पायरी विसरतो, कारण एक एक शिडी वर चढल्यानंतर खालच्या पायरीची आठवण येत नाही. पण जे सवंगडी साहेबांनी विधानसभेबरोबर घेतले त्यांना सगळ्यांना निवडून आणायचं काम त्या ठिकाणी साहेबांनी केलं. आणि जर मला ते जमलं नाही तर मी परत शेती करायला गावाकडे जातो म्हणणारे आमचे साहेब, त्यांचा सगळ्यात जिव्हारी लागणारा पराजय कुठला असेल तर आमच्या बापूजींचा झालेला पराजय. ते आता एक काळ असते, एक वेळ असतो की ज्यावेळी यश आणि अपयश राजकारणामध्ये हे टप्पे असतात. पण मित्र जोडताना कुणाच्या सैन्यामध्ये आपण आहोत, शिवराज्याभिषेक दिन आहे, तुम्हाला कुणाची साथ द्यायचं हे ठरलं होतं. आणि बापू, तुम्ही भगव्याची साथ दिली, शिवसेनेची साथ दिली आणि परत एकदा शिंदे साहेबांच्या रूपानं बाळासाहेब ठाकरेंचा विचार जिवंत ठेवण्यासाठी म्हणून धडपडणाऱ्या अनेक लोकांच्या भावना आज प्रज्वलित झाल्या. मी आज यायला तुमच्याकडे उशीर झाला याचं कारण मी सकाळी 10 वाजल्यापासून फॉर्म आणि स्वीकारत आणि मुलाखती घेत बसलो होतो. 10 वाजल्याची मुलाखत आमची 3 वाजता संपायची होती. 6 वाजले तरी लोक हटत नव्हते. ही शिंदे साहेबांची जादू आहे. 1000 लोकांच्या मुलाखती घ्याव्या लागल्या. नियमाची माणसं 10. पक्षाला माणसं यायला लागले. पक्षामध्ये लोक आज भाऊ प्रत्येक गावागावात या ठिकाणी सामील होऊ पाहत आहेत. आपण पक्षाची ध्येय धोरणं आणि साहेबांना तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि मला परवा बापूंच्याकडे यायचं होतं, भेटायचं होतं, पण बापूंचे जावई कुठेतरी प्रदेशात आलेत म्हणून मला सांगितलं. आता धोंड्याचा महिना, जावई घरला, आता आणि कुठं बापूंना म्हटलं डिस्टर्ब करायचं. पण मी बापूजी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगेन, तुमच्या आदराची भावना आमच्यासारख्या सर्व तरुणांच्या मनामध्ये आहे. आज खऱ्या अर्थानं हा जगन्नाथाचा रथ पुढे नेत असताना एक लोकनाथ आपल्या पाठीशी त्या ठिकाणी उभा आहे आणि त्या लोकनाथाचे हात बळकट करण्यासाठी बापूंची सारखी त्याच्या ठिकाणी या ठिकाणी काम करतोय. महाराष्ट्रामध्ये सांगोल्याचा चेहरा आणि आवाज म्हणून त्या ठिकाणी जातोय. ओळख बापूंची ही सांगोलेकरांनी घडवून दिली आणि त्या ओळखीचा फायदा त्यांनी परत सांगोलेकरांना मिळवून दिला. हे या ठिकाणी दुग्ध शर्करा योग त्यांच्या कामातनं त्यांनी घडवून दाखवलाय. खासदार म्हणून इथं येत असताना बापूंच्या कार्याला, त्यांच्या निर्माण केलेल्या या सर्व कार्यकर्त्यांच्या पिढीला भेटण्याची संधी या निमित्ताने दिली. बापूंचं जनसंपर्क कार्यालय कुठं आहे ज्याच्यावर धाड पडली होती मला बघायची इच्छा होती. टीव्हीलाच दिसायचं. इथं सापडलं तर काय, इथं सापडलं तर सामान्य माणसाचं प्रेम. धाड कितीही टाका, पण मी मुद्दामून सांगेन, जो सामान्यातनं तयार झालाय, जो सामान्यांच्या मुशीतनं तयार झालाय, इथं तुम्ही धाडीत काय सापडणार आमच्याकडे माणसं सापडतील, आमच्याकडं गोरगरिबांनी दिलेले कागदपत्र सापडतील, आमच्याकडं त्यांचे अर्ज सापडतील, कुठल्या तरी गरिबाच्यासाठी लावलेला फोन, त्याचं फोन रेकॉर्ड त्या ठिकाणी सापडेल. इथं दुसरं तिसरं काही सापडणार नाही. आणि बापूसारखा
एक कर्मयोगी ज्यानं आपलं कर्तृत्व या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहून घेतलं. निश्चितच त्यांच्या विचाराची धुरा घेऊन आपण पुढे या ठिकाणी एकत्रपणे जाऊया. नगराध्यक्ष साहेबांचं मनापासून अभिनंदन. सभापती पण आपला झाला ना, सभापती, उपसभापती आपला, नगराध्यक्ष आपला, उद्याचा होणारा आमदार सुद्धा आपला करण्याची जिद्द तुम्ही आपल्याला या ठिकाणी बाळगा. मजा कधी असते माहिती आहे का? गेलेलं परत मिळवण्यामध्ये फार मजा असते. आज ज्यावेळी कार्यकर्ता जिद्दीनं पेटतो, शिवछत्रपतींचे बरेच किल्ले सरेंडर करायला